मी सकाळी एक व्हिडिओ बघितला पॅसेंजरचा. हा व्हिडिओ बघा पहिले, नंतर मी तुम्हाला बोलतो. आता एक सध्या स्कॅम चाललाय पुण्यामध्ये कुठेही तुम्ही पीसीएमसी पुण्यामध्ये फिरा. सध्या आता कॅब ड्रायव्हर काय करतायत, तुमच्या राईड्स ते ओला उबेर वरून पिक करतील. तुमच्या लोकेशनवर आल्यानंतर ते तुम्हाला म्हणतील तुम्हाला मीटरने जावं लागेल, 25 रुपये किलोमीटर, 20 रुपये किलोमीटर. ते काही या रेंजमध्ये तुम्हाला रेट मागतील. आणि म्हणजे हे जे आता घडतंय सध्या ते एकदम चुकीचं आहे. बघितला व्हिडिओ? हा आहे पॅसेंजर जळगावचा. मी पूर्ण प्रोफाईल बघितली त्याची. जळगावला मीटर हा विषयच नाहीये, आणि पुण्यात आला तर याला काय मीटरचा याला अनुभव पण नाहीये. हा बोलतोय की पुण्यात 20 रुपये आणि 22 रुपये किलोमीटर आहे. असं नाही, चुकीचं बोलतोय तू. 17 रुपये किलोमीटर आहे. आणि आम्ही पॅसेंजरला स्कॅम करत नाही, फ्रॉड करत नाही. पॅसेंजरला आम्ही फोन करून किंवा समोर येऊन सांगतो की सर तुम्हाला मीटरवर यावं लागेल, चालेल का? कस्टमर हो बोलला तर आम्ही मीटरवर जातो अथवा कॅन्सल करतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला बसल्या जागी गाडी फ्रीमध्ये येते पिकअप करायला. आमचा सीएनजी पण जातो. तुम्हाला येऊन तिथं पिकअप करून आम्ही मीटर टाकतो. हे बेस्ट असतं. तुमचं नुकसान होत नाही यात, आमचं नुकसान होतं तरी पण आम्ही बाय मीटरच चालतो. आणि तिसरी गोष्ट, तू बोलतोय स्कॅम आहे. स्कॅम नाही मित्रा. वाटलं सर तुम्हाला हा व्हिडिओ टाकतो, हा व्हिडिओ बघा. आरटीओचे अधिकारी आहे, हे काय म्हणतात. जे रिक्षाधारक मीटरने व्यवसाय करतील त्यांच्यावरती कुणावरही कारवाई केली जाणार नाही. परंतु जर तुम्ही ऍपवरती ऑनबोर्ड होत असाल आणि कस्टमरला रिक्षामध्ये बसण्याच्या अगोदर एखादा फेअर दाखवत असाल आणि उतरताना त्याच्याकडून जास्तीचं भाडं घेत असाल तर त्यांच्यावरती 100% जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई. जास्तीचं भाडं म्हणजे मीटरपेक्षा जास्त मीटर प्रमाणे भाडं तिथं दाखवतानाच मीटर प्रमाणे दाखवायचं आणि त्याच्यानुसारच भाडं. बघितला हा व्हिडिओ? अधिकारी बोललेत की तुम्ही मीटरवर गेले तर हे योग्य आहे, हे काय फ्रॉड नाहीये. तुम्ही मीटरवर जाऊ शकता. जे मीटरवर जाणार त्याच्यावरती कारवाई होणार नाही. आम्ही जे करतोय लिगली करतोय. आम्ही काय आता ओला उबेर समजा आत्ता आलाय, ह्याच्यापूर्वी 2008ला 9ला मीटरवर जायचो ना. मग आता पण मीटरवर आम्ही तुम्हाला उलट घेऊन चाललोय. ह्याच्यामध्ये काय स्कॅम आहे, ह्याच्यामध्ये काय फ्रॉड आहे? हे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे जो बोलतोय ना पॅसेंजर, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. आणि तुमची काय राय आहे ना मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.